शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांना अभिवादन करतोय। जो तथागत बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघास अभिवादन करतोय। आणि आज आनंदाचा क्षण म्हणजे मी आज तथागत टीव्ही चॅनेलला आजच्या या मंगलमय प्रसंगी, आजचा जो मराठवाडा विद्यापीठाचा नामांतरणाचा जो दिवस आहे, तो दिवस म्हणजे खूप अति आनंदाचा दिवस आहे। त्या आनंदाच्या शुभेच्छाच्या निमित्ताने तथागत टीव्ही चॅनलचे संचालक आणि त्यांची संपूर्ण टीम आम्ही एकमेकाला भेटण्याच्या उद्देशाने इथे आलो होतो। त्या निमित्तानेच गुरुवर्य, माझी गट शिक्षण अधिकारी, तसेच माझे मुख्याध्यापक, तसेच योगाचार्य आयुष्यमान आनंदराव हिवळारे गुरुजी या प्रसंगी या कार्यक्रमाला लाभलेत आणि गुरुजीचा संपूर्ण जो जीवनपट आहे तो विद्यार्थ्यांना शिकून त्यांनी जो त्यांचा रिकामा जो फावला वेळ होता तो त्यांच्या परिवाराला न देता योगाला दिला। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग शिकवायचा असेल, साधना शिकवायची असेल, ध्यानावर प्रवचन द्यायचं असेल, आयुर्वेदावर काही प्रवचन द्यायचे असेल, आजही त्यांच्या जवळजवळ 77 वर्षाच्या कालावधीमध्येही, म्हणजे रिटायर झाले तरीही ते धम्मकार्यामध्ये अवरत असतात। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित लाभले त्याबद्दल मी त्यांचे टीव्ही चॅनलच्या वतीने खूप खूप आभार मानतो। आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी आमचे जवळचेच मित्र, जवळजवळ आम्ही खूप वर्षापासून धम्मचळवळीमध्ये काम करतो, आयुष्यमान टीव्ही चॅनलचे संचालक अरुण भाऊ वानखडे, त्यांचा मित्रपरिवार, आमच्या आई, उपासक वर्ग या सर्वांच्या प्रति मंगल कामना करतोय। आणि आज या चॅनलला भेट देत असताना खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म संघाची जे आज चळवळ जी आहे ते चळवळ कुठेतरी थांबत आहे असं मला माझं वैयक्तिक मत आहे। आणि चळवळ सुरू आहे तर प्रचार कुठेतरी थांबला असं मला वाटतोय। तर माझे मित्र अरुण भाऊ वानखडे, त्यांची माझी एकदा अशीच चर्चा झाली आणि त्यांनी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल पुनश्च या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो। आणि जगाला बुद्ध हवा असं जेव्हा जगामध्ये जगविख्यात असे लोक वारंवार आपल्या प्रवचनामध्ये, भाषणामध्ये, वक्तव्यामध्ये बोलत असतात, जगाला जर बुद्धच हवा आहे तर बुद्ध म्हणजे काय? दैनंदिन बौद्ध लोक बुद्ध वंदना घेत असतात आणि बुद्ध वंदना घेत असताना जर बुद्ध समजला नाही, 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षवास असतो, त्या वर्षवासामध्ये सकाळ संध्याकाळ बुद्ध धम्म संघ वंदना घेतल्या जाते। ज्या ज्या ठिकाणी भारतातून इथे सत्ता स्थापित असणारे जे लोक जातात त्या लोकांचा त्या ठिकाणी
भारतातून बुद्धाच्या देशातून लोक आलेत, त्यामुळे पवित्रतेमुळे त्यांना सन्मान केला जातोय, त्यांना बुद्ध हे सन्मान चिन्ह दिलं जातोय. मग कोणाला बुद्ध समजला? म्हणजे बुद्धाचं सन्मान चिन्ह दिलं म्हणजे बुद्ध समजला, बुद्धाचे आचरण करणे म्हणजे बुद्ध समजला, बुद्ध वंदना घेतली म्हणून बुद्ध समजला. म्हणजे नेमकं बुद्ध म्हणजे काय, यावर मी वैयक्तिक माझी चर्चा आणि मी माझ्या मनाला विचारत असतो, माझ्या मनाला मी तो प्रश्न विचारत असतो. अजूनही मला त्याचं उत्तर काही मिळालेलं नाही. म्हणजे नेमकं बुद्ध म्हणजे काय? म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाला, कालांतराने त्यांचं लग्न झालं, त्यांना एक मूल झालं, आणि मग बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुंदर अशा शब्दामध्ये लिहून ठेवलं की मनुष्याला जर शिस्त लावायची असेल, जगामध्ये सुंदर जगायचं असेल, तर प्रत्येक माणसाला नियम असणे गरजेचं आहे. जर माणसाला जगत असताना नियम नसेल आणि त्या नियमाचा शिल्पकार तो स्वतः नसेल, तर मग त्याच्याकडे कितीही ज्ञान असेल तर ते काही कामाचं नाही असं ते सिद्ध होतं. मग तथागत सिद्धार्थाला संघाचा सदस्य बनवलं. संघाचा सदस्य म्हणून त्यांच्याकडे जे काही नियम ठरवले गेले, त्यांच्याकडून जे नियम ओढून घेतले गेले आणि त्याच्यावर जे बंधन ठेवलंय की तुम्हाला या संघाच्या नियमाचं पालन करावं लागेल. मग आता संघाचं पालन करावं लागेल असं जेव्हा म्हटलं, तर त्यांनी स्वतःलाच संघाचं पालन कोण करणार? ज्या माणसावर जबाबदारी आहे तोच माणूस संघाचं पालन करेल. मग संघाचं पालन करत असताना संघाच्या माणसाच्या विरोध दिशेनेही बोलू नये. लहानांनी लहानासारखं बोलावं, मोठ्यांनी मोठ्यासारखं बोलावं, सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळी आपण काय बोललो ते दुपारी बोलता आलं पाहिजे, दुपारी बोललो ते संध्याकाळी बोलता आलं पाहिजे. सूर्याची स्थिती सकाळी उगवण्याची तशीच असतो, दुपारी तसंच असतो, आणि सायंकाळी तो मावळत असताना आपल्याला काय करतोय? तो मायेचा प्रकाश देतो. म्हणजे तुम्हाला सांगतोय की आता शांत व्हा. म्हणजे सकाळी तो तुम्हाला प्रोत्साहित करतो, दुपारच्या वेळेस तुम्हाला तुमचे कामं करण्यासाठी तो पुन्हा तुम्हाला उत्तेजित करतोय, म्हणजे गरम होतोय, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होतोय. आणि सायंकाळी तो म्हणतो की तुम्ही आता थकले असाल, तुम्ही काय करा? तुम्ही आराम करा. मग बुद्ध धम्म संघ वंदना म्हणजे काय? आपण म्हणजे दैनंदिन वंदना घेतो, प्रत्येक विहारामध्ये वंदना घेतल्या जातोय. अनेक भिक्खू संघ महापरित्राण घेत असतात. भिक्खू संघाची परंपरा आहे, ते बुद्ध परंपरा टिकून ठेवतात. पण मला बुद्ध म्हणजे नेमकं काय? आमच्या गुरुजींनी सांगितलं की बुद्ध म्हणजे काय आम्हाला अजून समजलं नाही. म्हणजे बुद्ध म्हणजे काय होऊ शकतो, म्हणजे बुद्ध म्हणजे कशाला म्हणतात? मग इपिति सो भगवारंग बुद्ध म्हणतात. इपिति सो भगवारंग सम्मा संबुद्ध विद्या चरण संपन्नो सुगत लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्ता देव मनुशासन. म्हणजे या जगामध्ये जर माणसाला सुगतीचं जीवन जगायचं असेल, सुंदर असं जीवन जगायचं असेल, तर प्रत्येक माणसाला विनय असणे गरजेचं आहे. मग आता प्रत्येकच माणसाला विनयामध्ये राहावं असं वाटत नाही. आम्ही जेव्हा अनेक शहरामध्ये, खेड्यामध्ये, जंगलामध्ये जेव्हा प्रवास करतो, जेव्हा जेव्हा आमची माणसांसोबत भेट होतं, जेव्हा जेव्हा उपासकांमध्ये होतं, 4 प्रकारचे माणसं असतात. माणूस मिळतोय, उपासक मिळतोय, महाउपासक मिळतोय, श्रद्धावान मिळतोय, दानी मिळतोय, दान देणारा न मिळतोय. म्हणजे एवढ्या लोकांतून दैनंदिन आम्हाला जावं लागतं. कधी सत्य बोलणारा मिळतोय आणि कधी कोणी निंदा नालस्ती चुगलीचा आद करणं मिळतं. मग अशा सर्व लोकांतून जात असताना एवढ्याही लोकांना सांभाळणे आणि सायंकाळी आपल्या घरट्यामध्ये जाणे. घरटं म्हणजे विहार असेल, कुटी असेल, खोली असेल, जंगल असेल, झाड असेल, म्हणजे ते राहण्याचं ठिकाण म्हणजे संध्याकाळचे ठिकाण झालं, घरटं झालं. अशामध्ये जे नियम आहेत त्या नियमाला बुद्ध म्हणतात की ज्या ज्या माणसाला जो माणूस त्या नियमाला पालन करत असेल, त्याचं अनुसरण करत असेल, अनुकरण नव्हे. आता सर्वात जास्त अनुकरण केलं जातं नाही का? तो तसा दिसतोय म्हणून आपण असं करायचं. आमचा बरेचदा अनेक ठिकाणी प्रवचन देत असताना कुठेतरी एकदा आता एवढ्यात पांढरीला धम्मप्रसिद्ध झाली. त्या धम्मप्रसिद्धीला माझं प्रवचन असताना एका जणांनी प्रवचनामध्येच विचारलंय की मग
मी आमच्या मित्रांचं नाव घेतलं. त्यांनी सांगितलं याआधी तर आमचं ते आम्ही पण लाडबुद्धाचं काम करतोय. तर मी म्हटलं तुम्ही लाडबुद्धाचं काम करता मला माहित नाही, पण जेव्हा जेव्हाही काम करत असताना मी पाहिलं, मी ज्यांच्यासोबत राहिलो, ज्यांचं काम पाहिलं, मी त्यांचं नाव घेईन. ज्यांना मी पाहिलंच नाही, बुद्ध काय म्हणतात, डोळ्यांनी पाहणे. पाहत असताना कदाचित तुम्हाला फसवण्यासाठी एखादा माणूस कला पण करू शकतो, कारण प्रत्येक माणसाकडे कला करण्याची, नाटक करण्याची सवय आहे, नाही का. कार्य करणारा मनुष्य मोठा असेल किंवा त्याच्यासोबत तुम्हाला राहावं लागेल. म्हणून बुद्ध म्हणतात की नियमामध्ये असताना, त्या नियमाचं पालन करत असताना जर कदाचित उल्लंघन झालं तर त्याची शिक्षा त्याला त्याचा दंड झाला पाहिजे, यासाठी तुला अनुकंपा करावा लागेल. मग आता अनुकंपा करावत असताना अनुकंपा कोणाला करावं लागेल? शरीर कोणाकडून झाले, चुकी कोणाकडून झाली? शरीराकडून. चुकी कोणाकडून झाली? शरीराकडून चुकी झाली, आणि शरीराकडून चुकी झाल्यामुळे मग अनुकंपा कोणाला करावं लागेल? मग माझ्याकडून चुकी झाली असं मी मान्य करतो, पण मी चुकलो लोकांना सांगू शकत नाही. मग मला अनुकंपा करावा लागेल बुद्धाला की भगवान लोकासवंदमध्ये द्वारत येणं मग एकत्त अपराध खम तुम्ही म्हणते भगवान. ज्या नियमाचं माझ्यावर बंधन होतं, कळत नकळत माझ्याकडून त्या नियमाचं उल्लंघन झालंय, भगवान मला त्याबद्दल क्षमा करावी. पुन्हा भगवान मला दुसऱ्यांदा क्षमा करावी, तिसऱ्यांदा क्षमा करावी म्हणजे मी करणार नाही. तिसऱ्यांदा क्षमा करावी म्हणजे मी करणार नाही. मग उपासक लोक वंदना घेत असताना बुद्ध वंदना घेतात. उपासक लोक वंदना घेत असताना बुद्धाला याचना करतात. उपास वंदनामध्ये द्वारतेन मग कथा अपराध खम तुम्ही म्हणते भगवान आम्हाला क्षमा करा. पण क्षमा करत असताना तिसऱ्यांदा म्हणते की आम्ही करणार नाही. पहिल्यांदा क्षमा झाली, दुसऱ्यांदाही क्षमा झाली, तिसऱ्यांदा क्षमेचा अर्थ असा होतोय की मी आता करणार नाही. म्हणजे बुद्धाच्या पुढे तुम्ही मी करणार नाही असं म्हटल्यानंतर विहाराच्या बाहेर गेले की सुरू होतोय. मग बुद्धासोबत हे आपण जर असे बुद्धाचे नियम आपल्यावर आहेत, बुद्धाचं आपण आचरण करतोय, मग बुद्धाचं आचरण न करता अनुसरण करताय. अनुसरणाला काही नियम लागत नाही. अशा प्रकारे भगवंतानी बुद्धाचं जे विचार आहेत, तर बुद्ध असे म्हणतात की बुद्धाला या जगामध्ये बुद्धाला ओळखण्यासाठी माणसाच्या कसोटीची गरज आहे. मग कसोटी म्हणजे काय? तर आपल्याला बुद्धाचा अभ्यास करावा लागेल. तर बुद्धाचा अभ्यास करावा लागत असताना संसाराकडे, कारण जो माणूस संसारिक आहे, पारिवारिक आहे, तर त्याच्या पुढे काय आहे? सर्वात पहिले त्याच्याकडे त्याचा परिवार आहे. आणि परिवार असल्यामुळे मग तो बुद्धाकडे कसं जाईल? मग रिकाम्या वेळात थोडा जरी गेला तर तो काय करतोय? त्याचं अनुकरण करतोय, अनुसरण करत नाही. अशामध्ये बुद्ध म्हणतात की या जगामध्ये सर्वात लोकांना जर सुखी व्हायचं असेल, सुंदर जीवन जगायचं असेल, तर या ठिकाणी बुद्धाचं शासन गरजेचं आहे. मग बुद्धाचं शासन म्हणजे काय? तर बुद्ध संकल्पने गाथेमध्ये म्हणतात इमिना पुय कामेन मामे बालो समागमो. इमिना पुय कामेन मामे बालो समागमो सतंग समागम होते निब्बाणपत्तिया ही तो भवत लोकच राजा भवत धमिको. बुद्ध म्हणतात की या ठिकाणची सर्व जमात, सर्व मानव सुखी करण्यासाठी इथे बुद्ध विचाराचा माणसाची गरज आहे, बुद्धाची गरज आहे. जर इथे बुद्धाचं शासन असेल तर इथल्या कुठल्याही मनुष्य दुःखामध्ये राहू शकत नाही. कारण तो शासन करता माणूस काय करतो? तो वारंवार त्या माणसांची काळजी घेतो, त्या माणसाला सुखद आणि सुंदर असा विचार सांगतोय. प्रत्येकदा त्यांच्या अडचणी दुःखसुखामध्ये तो त्यांना भेटतोय, त्यांना तो वारंवार मदत करतोय, त्यांच्या अडचणी आणि गरजा पूर्ण करतोय. म्हणजेच तो बुद्ध शासनाला अनुसरण करतोय.
मग आता हे बुद्ध शासनाला अनुसरण करण्यासाठी बुद्धाच्या विचाराची गरज आहे. आता बुद्धाच्या विचाराची गरज आहे. ज्याच्याकडे बुद्धाचेच विचार नाही त्याच्याकडे येथील सत्ता आहे, तर तो काय करेल? तर सर्वात आधी त्याचं बघेल आणि तुमच्याकडे जे काही व्यवस्था आहे तुमची व्यवस्था तो घेऊन त्याचं पोट भरण्याचं काम करेल. मग आता हे बुद्ध लोक सुखी कसे राहतील? बुद्ध म्हणजे एक माणूस नव्हे, जगातील सर्व लोक बुद्ध. कारण ज्या ज्या माणसांना जगायचं आहे तो बुद्धाच्या विचाराशिवाय जगू शकत नाही. कारण बुद्ध काय सांगतात? बुद्ध सांगतात दुःख आहे, दुःख कमी करता येतो, दुःखाला वाढवता येतो, दुःख नाहीसा करता येतो. मग दुःख वाढण्याचं कारण, आपण बोलत असताना जर आपल्या वाणीवर संयम नसेल, मग वाणीवर संयम असण्यासाठी आपल्याला इंद्रिय आहे. आपण आपल्या इंद्रियाचे मालक आहोत. मालक असतानाही आपण बेताल बोलणे, निंदा करणे, नालस्ती करणे, चुगली चहाडी करणे, म्हणजेच आपण बुद्धाच्या विचाराचे आहोत. कारण बुद्धाच्या विचाराला समर्पित करण्यासाठी आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियावर आपल्याला ताबा ठेवावा लागेल आणि दात आपल्याला पक्के बांधून ठेवावे लागतील. म्हणजे जिभेला हालता कामा नये. कारण आपल्याला बोलण्यासाठी काय करावं लागते? जिभेचा वापर करावा लागतो. जिभेचा वापर करण्यासाठी आपल्याला दात वर करावं लागतात, तोंड वासावं लागतं, नंतर आपल्याला बोलावं लागतं. बुद्धाने काय केलं? बुद्धाने मौन धारण केलं. बुद्धाला विचारलं लोकांनी कुठे चालले? बुद्धाने दाताला पकड धरून ठेवलं. जीभ आतल्या आत म्हणायची, सांग कुठे चालला? बुद्धाने पुन्हा दाताला पकड धरून ठेवलं. कुठून आलेत? कोणतं गाव आहे? खूप सुंदर दिसता, तुमच्या आईचं नाव काय आहे? अनेक दिवस बुद्धाला आपल्या तोंडाला मौन धारण करावं लागलं, दाताला पक्क धरून ठेवावं लागलं, जिभेवर संयम ठेवावा लागला. आणि असं करता 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 त्या दाताला सवय झाली. ते दात एकावर एक बसत राहिले, घट्ट बसत राहिले. आणि मग त्या शरीरामध्ये असणारा जो क्रोध आहे, त्या क्रोधाने विचार केला की अशा शरीरामध्ये राहून काय करणार? इथे खायला मिळत नाही, इथे बोलायला मिळत नाही, इथे व्यवस्थित राहायला मिळत नाही. कारण ज्याच्या घरात मी प्रवेश केला त्याने मौन धारण केलंय, मग माझं राहून काय फायदा? कंटाळून तो राग बुद्धाच्या शरीरातून निघून गेला. राग निघून गेल्यानंतर लगेच मोहाने त्याची जागा घेतली. मोहाने जागा घेतल्याबरोबर बुद्धाने ज्या गोष्टीपासून शरीराला, मनाला, परिवाराला, जगातल्या लोकांना दुःख होईल असं मोहाची इच्छा अपेक्षा करणे हे बरं नसल्यामुळे त्यांना अनेक लोकांनी लोभ दिला, लालसा दिली, धन दिलं. त्यांनी त्यावर मौन धारण केलं. अनेक लोकांनी त्यांच्या पुढे आणून ठेवलं. मोहाने बरेच दिवस विचार केला, त्याला असं वाटलं अशा घरामध्ये राहून काय करणार? तोही शरीरातून निघून गेला. पुन्हा लालसा उत्पन्न झाली. मिष्टांना भोजन देण्यात आलं. बुद्धाने म्हटलं मी बरेचदा अन्न त्याग केला आहे, सध्या माझी जेवणाची इच्छा नाही. आपण एकदा जेवलं म्हणजे आपला जर एखाद्या मित्राने फोन केला की आमच्या घरी जेवण आहे, तर तुम्ही जेवल्यानंतरही त्याच्या घरी जेवायला जाता. शरीर तुमचंच आहे, पोट पण तुमचंच आहे, तुम्ही जेवण पण केलं होतं, शरीरामध्ये रोग आहे तुमच्या, तो तुम्हाला थांबवते का? तो तुमच्या शरीरामध्ये तुमच्या शरीराला उत्तेजित करतोय आणि ते कार्य करण्यास भाग पाडतो. आता आपल्या शरीरामध्ये ह्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, यावर विजय मिळवणे खूपच कठीण काम आहे. या सर्व कालावधीमध्ये बुद्धाला 6 वर्ष खर्च करावे लागले. 6 वर्षापर्यंत बुद्धाच्या शरीरातील सर्व जे विकार आहेत, ज्याला आपण मार म्हणतो, बुद्ध ज्याला मार म्हणतात, त्या माराला धीरे धीरे शरीरातून निघून जावं लागलं. आता 6 वर्ष असा कोणता मनुष्य आहे की तो त्यावर विजय मिळवेल? आणि मग कळत न कळतच त्यांना त्यांच्या शरीरावर हे रोग निघून गेल्यानंतर त्याच्या शरीरावर प्रसन्नता उत्पन्न झाली.
आता इथे उलट आहे, आपण जर आहार घेतला नाही तर आपल्या शरीरावर मुरझाड पडतोय, शरीर वीक होतोय, आपल्याला चक्कर येतात. बुद्धालाही चक्कर आले असतील, कारण जेव्हा जेव्हा शरीरातून हे वाईट गुण विकार मुक्त होतात तेव्हा तेव्हा शरीरामध्ये ऊर्जा बल उत्पन्न होतो, कर्मबल उत्पन्न होतो. इथे उलट होत चाललं. जे स्वतःला लोक बुद्धिझम म्हणतात, जे बुद्धाचे उपासक म्हणतात नाही का, जे बुद्धाचे साधक म्हणतात, त्यांच्याकडे काही बेस असलं पाहिजे, आमच्याकडेही काही बेस असलं पाहिजे नाही का. एकदा भोजन दिलं, एकदा शरीराला लागतं तेवढं आपण भोजन ग्रहण केलं, वारंवार भोजन ग्रहण करत असेल तर शरीराला काय होईल, खाण्याचा छंद होईल, सवय होईल. म्हणजे बुद्ध होणं दुर्मिळ आहे. म्हणून बुद्ध म्हणतात या जगाला बुद्ध मिळाले म्हणजे जग हे पवित्र झालं. सुख बुद्धानुपादो, म्हणजे बुद्धाचा जन्म या जगामध्ये सुखकर आहे. मग इथे प्राणी असेल तरी सुखी आहे, मानव असेल तरी सुखी आहे. संपूर्ण जगातील प्रजा बुद्धाच्या विचाराने सुखी होऊ शकतो. सुखस्स धम्मदेशना, बुद्धाच्या मुखातून निघालेला एक शब्द हा जगाला सुखी करू शकतो. एक शब्द. पुन्हा बुद्ध म्हणतात की या जगामध्ये जेवढे मानव आहेत सुखकर धम्मदेशना, आणि सुखद आहे संघाची एकता. जर तुम्हाला बुद्ध धम्म संघ जर समर्पित करायचा असेल, बुद्ध धम्म संघाला जर तुम्हाला अनुसरण करायचं असेल, त्या संघाचं जर आचरण करावं लागत असेल तर आपल्याला संघामध्ये सर्वांना सारखे नियम पाळावे लागेल. धम्माची देशना ऐकून आपल्याला अनुग्रह करावा लागेल, निश्चय करावा लागेल, दृढ असा संकल्प करावा लागेल. आणि बुद्धाला समजून घेत असताना बुद्धाने शरीरातील व्याधी कशा मुक्त केल्या यावर आपल्याला वारंवार चिंतन मनावर करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला परिवार सोडण्याची गरज नाही. बुद्ध म्हणतात गृहस्थ ही माणसालाही साकृतगामी प्राप्त करता येतो, अनागामीही त्याला प्राप्त करता येतो. म्हणजे परिवारामध्ये राहूनही तो अनागामी प्राप्त करू शकतोय, साकृतगामी प्राप्त करू शकतोय. मग त्यासाठी त्याच्या शरीराचं जे बॅलन्स आहे, त्याच्या शरीरामध्ये जे विकार आहेत त्या विकारावर त्याला विजय मिळवावा लागेल. त्यावेळेस तो या शरीरावर विजय प्राप्त करू शकेल. पण या जन्मात तो कठीण आहे, कारण या जन्मामध्ये आपल्याला झालेला जो रोग आहे या रोगातून मुक्त होणे कठीण काम आहे. मग असं कितीतरी जन्म घ्यावा लागेल. आपण 28 परितमध्ये जर पाहिलं तर 27 बुद्धांचे नाव आहेत. 27 बुद्धाला जन्म घ्यावा लागला या जगामध्ये. म्हणून बुद्ध हे म्हणतात की बुद्ध शासन म्हणजे या ठिकाणी जो मनुष्य बुद्धाचं वचन घेईल, जो बुद्धाला अनुग्रह करेल तो या जगामध्ये श्रीमंत आणि सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. इपिती सो भगवा अरहंग सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्न सुगत लोक अनुसरू पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यासनम. मग आता संघामध्ये काही अहर्थ जाणारे भिक्खू आहेत. बुद्धाला अर्थ होण्यासाठी एवढं सोडावं लागलं, एवढं धन सोडावं लागलं. शरीरावर विजय प्राप्त करण्यासाठी 6 वर्षापर्यंत त्यांना तप करावं लागलं, जप करावं लागलं, अनेक गोष्टी सोडावं लागल्यात. त्यावेळेस ते अर्थाला गेलेत. आमच्याकडे हे सर्व वैभव असताना अर्थपदाला जाऊ शकतो? बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं जातोय की ते अर्थपदाला गेले असतील, मला नाही माहीत. बुद्ध म्हणतात अरहंत इपितिसो भगवा. अरहंत म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसणारा मनुष्य म्हणजे अरहंत. म्हणजे शरीर त्याचं कसं आहे, निर्मळ आहे, निपाक आहे. आता आजच्या या युगामध्ये कुठल्या माणसाकडे काय नाही तर तो निपाक आहे. त्याला जेवण पाहिजे, गाडी पाहिजे, घोडी पाहिजे, खूप सुंदर असं विहार पाहिजे, झोपायला गादी पाहिजे, सर्व गोष्टी बरोबर पाहिजात. म्हणजे उपासक लोकांना जे लागतोय ते सर्वांना साहजिक लागत आहे.
आणि ज्या कोणत्याच गोष्टीचा त्याग न करता अहर्त होऊ शकतो, मी नाही म्हणत, बुद्ध म्हणतात. म्हणजे शरीरामध्ये एक गोष्ट उत्पन्न करायची असेल तर एक जन्म त्याला घ्या, एका माराला मुक्त करण्यासाठी, एका शरीर, एका रागाला, एका क्रोधाला, एका मोहाला, एका तृष्णेला मुक्त करण्यासाठी त्याला पूर्ण 1 वर्षाचा हा जो कालावधी आहे, म्हणजे आपण जन्म घेतला तर मरेपर्यंत तो एकच पूर्ण करू शकत नाही. तर असे अनेक रोग आपल्या शरीरामध्ये आहेत, तर किती जन्म घ्यावे लागतील, आणि मग त्याला कुठे तो अर्थ होईल, आणि कोण पुढे पाहणार किती दिवसांनी पुन्हा जन्माला येणार. म्हणून बुद्ध म्हणतात की धम्मदेशना म्हणजे बुद्धाच्या मुखातून निघालेला जो शब्द आहे धम्म. मग आता धम्म म्हणजे काय? बुद्ध म्हणजे संपूर्ण देशावर राज्य करणारा, जगविख्यात, जगपंडित, विश्वविधाता, मानवाचा उद्धार करता, पशुप्राण्यांना जीव देऊन त्यांना कसं जीवन जगावं, म्हणजे बुद्धाला कुठल्याही प्रकारची उपाधी दिली तरी कमी पडतोय, असा बुद्धत्व मनुष्य जगामध्ये जन्म घेऊ शकत नाही. असा महान जगविख्यात पंडित ज्याला पूर्ण विश्वपूजन करतोय, याला बुद्ध म्हणतात. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगण्याच्या आधी उत्तर देणे, मागचं न सांगता पुढे सांगणे. म्हणजे या जगावर जर पुढे महामारी येत असेल तर बुद्ध आज सांगतात की 4 वर्षांनी या जगावर महामारी येणार आहे. आपण करणीय रतन सुत्तामध्ये आणिक भूतानी समागतानी भूमाणी वयानी अनंत लिखे तथागत देव मनुष्य पूजिता बुद्ध नमस्वामी सुवासी म्हणतो. म्हणजे त्यावेळेस बुद्धाच्या वेळेस महामारीचा रोग आला. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथात लिहितात, त्या महामारीच्या रोगामध्ये तेथील राजा प्रजेचं रक्षण न करता आपल्या एकुलत्या एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचं नगर सोडून तो निघून जातोय. असा राजा असू शकतो? बाबासाहेबांना सांगायचं आहे ते. आपले राज्य सोडून जात आहे, अनेक पक्ष पार्टी उभ्या केल्या जात आहे, अनेक संघ निर्माण केल्या जात आहे, अनेक चॅनल निर्माण केल्या जात आहे, अनेक लोक आपापल्या पद्धतीने प्रवचन केलं जात आहे, अनेक लोकांना गुमराह केला जात आहे, अनेक लोकांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहे. याला जबाबदार कोण आहे? प्रत्येक माणसाला त्याची नियमावली असणे गरजेचं आहे. मग हे सर्व होत आहे, याला जबाबदार कोण? याचा मालक कोण? प्रत्येक माणसाला मालक असला पाहिजे. आपल्या सर्व लोकांना, बुद्धिझम लोकांना मालक आहे. आपला मालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म दिला, आपले गुरु आहेत. आपण दिवसातून 6 वेळा बाबासाहेबांना अभिवादन केलं तरी कमी पडेल, आणि आपल्या शरीरातील रक्त आणि चमडी ही जरी पूर्ण नष्ट झाली तरी त्यांनी दिलेला आपल्याला हा जो बुद्धाचा धम्म आहे, हा आपल्याला पुन्हा कोणी देऊ शकणार नाही. 25,000 वर्ष लुप्त झालेला धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असह्य अशा वेदना सहन करून, खूप असे विद्या संपादन करून बाबासाहेबांना पुन्हा पुनर्जीवित केला. तो जीव या इथल्या ज्या माणसांमध्ये जीव नव्हता त्या मेलेल्या माणसांमध्ये पुन्हा बुद्धाचं अमृत ओतलं, पुन्हा त्यांना माणसं बनवलं. ती जबाबदारी या लोकांवर दिली, आणि ती जबाबदारी कशी पार पाडल्या जात आहे हे सर्वच लोक आपापल्या डोळ्यांनी पाहत आहेत. म्हणजे आता या जबाबदारीला थांबवण्यासाठी कोण जबाबदार आहे, याला वाढवण्यासाठी कोण जबाबदार आहे, या सर्व गोष्टीचं चिंतन करणे आज गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाला शिकायला गेले असता 8 वर्षाचा अभ्यास 3 वर्षामध्ये पूर्ण करणारा जगातील 22 वर्षाचा पहिला विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या विद्यार्थ्यांचे जगामध्ये असं एक विद्यापीठ नाही की त्यांचे तिथे सोन्याचा पुतळा नाही. 22 वर्षाच्या विद्यार्थ्याचे 22 वर्षाच्या वयामध्ये 8 वर्षाचा अभ्यास पूर्ण करत असताना 3 वर्ष तो अभ्यास पूर्ण केला. 27 देशांमध्ये सोन्याचे पुतळे प्रत्येक विद्यापीठामध्ये बांधला गेले.
प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठामध्ये जाण्याच्या आधी बाबासाहेबांना सॅल्यूट मारावा लागतो. ज्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, या भारतामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचे किती लीडर पाहिजे होते, किती अभ्यासक पाहिजे होते, किती भिक्षू पाहिजे होते. मी तुम्हालाच म्हटलं तर लोक म्हणतील मग भिक्षूंना का नाही म्हटलं. ज्या भारतामध्ये बुद्धाचा जन्म झाला, त्या बुद्धाची जर महापरिनिर्वाणाची जर यात्रा पाहिली, ज्याला आपण यात्रा म्हणता येईल, संमेलन म्हणता येईल, संघ म्हणता येईल, एकत्रित म्हणता येईल, संघटित म्हणता येईल, बुद्धगयाच्या बुद्ध पौर्णिमेच्या कालावधीमध्ये करोडो लोक तिथे येतात. 1 किलोमीटरहूनच तिथं अभिवादन करत जात असताना भारतातील लोक त्यांच्याकडे एखाद्या माकडासारखे पाहतात. जिथे बुद्धाचा जन्म झाला त्या ठिकाणच्या लोकांचे जर चेहरे पाहिले तर आजही माकडासारखे दिसतात. त्याच्यामध्ये काय बुद्धत्व दिसतो, काय बुद्धाचे विचार दिसतात. आणि बाहेरच्या देशातील फक्त बुद्धाचे विचार घेणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यामध्ये आजही बुद्धाचा चेहरा चमकतो असे ते लोक दिसतात. आणि आपली दान पारमिता पूर्ण करण्यासाठी भारतामध्ये येतात. भारतातील लोक कुठे दान देतात? प्रत्येक विहाराला कुलूप लागलं, प्रत्येक विहाराची समिती आहे, प्रत्येक संघामध्ये संघनायक आहे. बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या वेळेस बुद्धाला आनंदाने विचारलं, भगवान संघाची जबाबदारी कोणाकडे द्यावं लागेल? भगवान कोणीतरी लागेल ना. जेवढ्या मोठ्या संघामध्ये बुद्धाला एकही संघाची जबाबदारी देणारा भिक्षू दिसला नसेल किंवा त्या भिक्षूचा कोणाचा अभ्यास झाला नसेल आणि बुद्धाने संघाची जबाबदारी कोणावर दिली नाही, कारण तो काय झाला असता? संघाचा मालक झाला असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एवढी मोठी संपत्ती असताना बाबासाहेबांना गरीब आहे असं सांगितलं जातोय. त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 मीनार नावाचा बंगला बांधला मुंबईला, दादरला. कोणाला माहित असेल, नसेल माहित. राजगुरू नावाचा दुसरा बंगला बांधला बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी. या जगातला पहिला विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की त्यांनी पुस्तकांसाठी बंगला बांधला. आणि त्यांच्या पत्नीला लुगड्याला गाठ असेल असं होऊ शकतो? जो माणूस पुस्तकांसाठी बंगला बांधू शकतो, तर तुम्हाला बाबासाहेब समजला नाही पाहिजे, बुद्ध समजले पाहिजे नाही. म्हणून या वर्णव्यवस्थेच्या मनुवाद्य विचाराच्या लोकांनी, सनातनी विचाराच्या लोकांनी तुम्हाला चुकीच्या पद्धतीचा बुद्ध सांगितला, चुकीच्या पद्धतीचा बाबासाहेब सांगितला. पुन्हा बाबासाहेबांचा गुरु ज्योतिबा फुले आहे असे बाबासाहेब म्हणतात. त्या बाबासाहेबांच्या गुरुचा बाप पुण्यातले सर्व पूल बांधतो. तेव्हाचा इंजिनियर आर्किटेक्चर गोविंदराव फुले, त्यांचा पोरगा ज्योतिराव फुले, त्यांची सून तेव्हाची 7 फूट उंच स्त्री, एका हाताने 2 माणसाला उचललं तरी ते जीव घ्यायची एवढी ताकद तिच्यामध्ये होती. आणि तिच्या अंगावर शेण फेकलं असेल. सावित्री ही तुम्हाला समजू नये, ज्योतिबा ही तुम्हाला समजू नये. पहा कशा पद्धतीने तुम्हाला वळवलं गेलं. दुसऱ्यांदा कबीराचं नाव सांगितलं गेलंय. बाबासाहेब म्हणतात की माझे कबीर गुरु आहेत. कबीराला शिक्षण नसताना एवढे दोहे अज्ञान मनुष्य म्हणू शकतोय? पहिला गुरु बुद्ध सांगितला बाबासाहेबांचा. केळसकूर नावाच्या गुरुजीने बाबासाहेबांना 4थ्या वर्गामध्ये पुस्तक दिलं. ते बाबासाहेबांना तेव्हा वाचून, बाबासाहेबांनी तेव्हा संकल्प केला, ते पुस्तक वाचून नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी रोज प्रार्थना पूजा व्हायची. बाबासाहेबांचे वडील रामजी मिलिटरीमध्ये असताना त्यांना शिस्तबद्धतेचं नियमावली होती. ते रोज अभिवादन करायचे. वडिलांनी अभिवादन केल्यानंतर परंपरेनुसार मुलाला अभिवादन करावं लागत होतं आणि त्यांच्याकडून अनेक ग्रंथाचं वाचन करून घेतलं जात होतं. दुसऱ्या दिवशी त्याच्या शाळेच्या नंतर त्या ग्रंथाचं पठण केलं जात होतं. अनेक ग्रंथ वाचून घेतले.
कमी वयामध्ये बाबासाहेबांचे अनेक ग्रंथ पठण झालेत, मुखपाठ झालेत. केळुस्कर गुरुजींनी जेव्हा बुद्धाचं जीवनचरित्र दिलं तेव्हा बाबासाहेब लहान वयामध्ये आपल्या वडिलाला म्हणतात, बाबा आतापर्यंत हे पुस्तक तुम्ही मला का दाखवलं नाही? 100 पुस्तकं माझ्याकडून आतापर्यंत वाचून घेतलीत. तुमचे मित्र केळुस्कर गुरुजी असतानाही तुम्ही मला हे पुस्तक का दिले नाही, बुद्धाचे विचार का दिले नाहीत? यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा संकल्प केला की बुद्ध म्हणजे काय, या जगावर बुद्धाचे अनंत उपकार कसे आणि जगाला बुद्धाची आवश्यकता का, आणि बुद्ध कोणत्या माणसाला समजू शकतो, हा बाबासाहेबांचा विषय होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा संकल्प केला की मला बुद्धा एवढं शिकावं लागेल. त्यामुळे बाबासाहेब पहिल्यांदा म्हणतात शिका, कारण शिकलेला माणूस विचार करतो. शिकून त्याला संघर्ष करावा लागतो, नंतर तो संघटित होतो. इथे तुम्हाला संघटना ही उलटी सांगितली, शिका संघटित व्हा. शिकल्यानंतर शिकलेले लोक संघटित आहेत का? बाबासाहेबांना परिस्थितीचे संघर्ष करावा लागला. संघर्ष करता करता लोक संघटित झाले. लोकांना वाटलं की आता एकच मनुष्य आहे, तो आमचा जीव वाचवू शकतो, आम्हाला गुलामीतून मुक्त करू शकतो. त्यामुळे लोकांनी एकत्रित येण्याचा मानस केला आणि आता मेलो तरी चालेल, पण आता आपल्या बाबासाहेबांच्या सोबत जावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 मध्ये नागपूरला जेव्हा सभा बाबासाहेबांनी आयोजित केली तेव्हा 17 लाख लोकांची गर्दी होती. 1954च्या सभेला डॉक्टर बाबासाहेबांच्या जर 17 लाख लोकांची गर्दी असू शकते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला 2 वर्षाने तुमच्या संपूर्ण लोकांना नव्या दिशेकडे न्यायचं आहे, नव्या मार्गाकडे न्यायचं आहे. त्यावेळेस येथील सनातनी लोकांच्या कानामध्ये नाकामध्ये श्वासातून त्यांना बुद्ध कळाला की नवा मार्ग फक्त एकच मनुष्य सांगू शकतो, तो म्हणजे बुद्ध, जो आपण लुप्त केला. कदाचित बुद्धाला पुनर्जीवित केला जाऊ शकतो. त्यामुळे येथील बहुजनांच्या लोकांना अनेक प्रकारचे चुकीचे प्रवचन देऊन लोकांना कन्फ्यूज केला गेला आणि 14 ऑक्टोबर 1956च्या गर्दीला 9 लाख लोकांची गर्दी होती. बाबासाहेबांची इच्छा किती लोकांची होती? 25 लाख. त्या सभेला संत तुकडोजी महाराज उपस्थित असताना 25/2025 जयंती संपूर्ण भारतामध्ये तुकडोजी महाराजांनी साजरी केली, बुद्धाची जयंती. बाबासाहेब एकीकडे खंत करतात मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया, दुसरीकडे बाबासाहेब म्हणतात की मी खेड्यापाड्यातल्या लोकांकडे जाऊ शकलो नाही याची मला खंत आहे. शहरातील लोकांची माझ्या भेटीगाठी होत गेल्या, अनेकदा आमच्या चर्चा होत गेल्या, त्यावर मी लोकांना सांगत गेलो. पण माझा धम्म आणि बुद्धाचे विचार आणि माझे विचार जर खऱ्या अर्थाने टिकून ठेवले असतील तर ग्रामीण भागातील खेड्यातल्या लोकांनी ते टिकून ठेवले, त्यांना मी भेटू शकलो नाही, त्याची खंत मला वाटते. आणि मग खेड्यातल्या लोकांनी अभ्यास केला. बाबासाहेबांनी अनेक लोकांना बाहेरच्या देशामध्ये जाण्यासाठी संविधानामध्ये बुद्धाच्या तरतुदीनुसार सोय करून दिली. आणि मग शिकले सवरले लोक काय करतात? ज्यांच्यावर शिकले सवरल्या लोकांवर जी जबाबदारी आहे ते काय करतात? म्हणून बुद्धाने सांगितलेला जो धम्म आहे, धम्म म्हणजे विनय आहे. आपण कधी काय बोलावं, किती बोलावं, दिवसभर आपण सकाळी उठल्याबरोबर शब्द मोजून ठेवायचे का आज आपल्याला 100 शब्द बोलायचे आहे, 100 शब्दाच्या पलीकडे बोलू नये, हा संकल्प झाला. दिवसभर फक्त 5 शब्द बोलायचे, तेवढा संकल्प करायचा. स्वाखातो भगवता संदिष्टिको अकालिको येई पस्सिको पण ऐको पच्चतंग वेदितब्ब विजीविती धम्म जीवित पर्यंतं शरणं गच्छामि. या जगामध्ये जर सुव्याख्यात जर लोकांना सुगती लागत असेल, लोकांची जर मानसिक प्रगती लागत असेल,
तर तुम्हाला बुद्धाच्या विचाराशिवाय पर्याय नाही. मग आता पर्याय नसताना तुम्हाला नियम आहे. बोलण्यापासून तुम्हाला सर्व गोष्टीचा नियम आहे. मग आता आपल्याला ते बोलताच येत नाही, त्या बोलण्यावर प्रतिबंधक नसेल, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिल्पकार म्हटलंय. भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आहेत. असं जेव्हा आपण बाबासाहेबांना शिल्पकार म्हणतोय, तर शिल्पकार म्हणजे ज्या माणसाने स्वतःच्या शरीरातून स्वतःच्या बुद्धीला अनेक प्रकारे ताण देऊन शरीराचं पाणी करून निर्माण केलेली गोष्ट ते तशी पुन्हा दुसरा कोणी करू शकत नाही, अशी तयार करणे म्हणजे शिल्पकार. बुद्धानेही या जगामध्ये धम्म निर्माण केला. स्वतःच्या शरीराला जाळून, स्वतःच्या इच्छा अपेक्षा मारून धम्म निर्माण केला. धम्मातून संघ निर्माण केला. हा असा संघ आणि धम्म निर्माण कोणी करू शकत नाही, म्हणजे तो या जगाचा शिल्पकार झाला. मग आपण कोणाला शिल्पकार म्हणतो नाही का? या भारताचे ते शिल्पकार, त्या भारताचे ते शिल्पकार. शिल्पकार कोणी होऊ शकतो. या जगामध्ये फक्त 2 शिल्पकार आहेत. एक म्हणजे तथागत बुद्ध, दुसरे म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या 2 शिल्पकाराने या जगामध्ये परिवर्तन निर्माण केलं. त्या 2 परिवर्तनाच्या लढ्यांमध्ये ज्या ज्या लोकांनी बुद्ध धम्म संघ अनुसरण केला, ज्या ज्या लोकांनी बुद्ध धम्म संघ ऐकून घेतला, ज्या ज्या लोकांनी बुद्ध धम्म संघाचं अनुसरण केलं, त्या सर्व लोकांची प्रगती आहे. ते सर्व लोक प्रगतीपथावर आहेत. ते सर्व लोक मैत्री आणि करुणेमध्ये आहेत. आणि प्रत्येक माणसाने आपण कसं जगत आहोत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवण्याआधी मला बदलावं लागेल. माझ्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग आहेत, त्या रोगाला मला मुक्त करावं लागेल. तोच तर मला वेळ कमी आहे. मग मी संघाशी एकरूप कसा राहील? संघ उपासक असो, अभिक्षू संघ असो. मग आपण आपल्याकडे न पाहता आपण प्रत्येकदा लोकांकडे पाहतो. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजिपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो संघो सावक संघो, सामिच्यपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदितं चत्तारी पुरुष युगानी अष्ट पुरुष पुगला यस्य भगवतो सावक संघो. म्हणजे तुमच्याकडे येणारा जो पाहुणा आहे, तुमच्या परिवारामध्ये जर कोणा अन्याय झाला असेल, कोणी आजारी पडलं असेल, कोणी दुःखामध्ये असेल, तर या सर्व संघातील लोकांनी एक जीव होऊन त्या माणसाला मदत करणे म्हणजे संघ. मग आता तुम्ही कोणा संघामध्ये राहता मला माहित नाही. संघ म्हणजे संघ हा न्याय देतो, संघ हा एकत्रितपणा ठेवतोय. एकदा तथागत भगवान बुद्ध जेतवनामध्ये असतानाच अजातशत्रू भगवंताकडे गेला आणि भगवंताला विचारलंय, भगवान मला वैशालीच्या लोकांसोबत युद्ध करायचं आहे, मला ते जिंकायचं आहे. तथागत भगवान बुद्धांनी मौन धारण केलं आणि आनंदाला आवाज दिला, आनंदा, वैशालीच्या लोकांशी तुझा काही संबंध आहे का? तेव्हा आनंदाने भगवंताचं अभिवादन केलं. एका बाजूला उभा राहिला, एका बाजूला उभा राहून आनंद म्हणतोय, भगवान ते लोक एक रूप आहेत, एक रंग आहेत. आणि ज्या पद्धतीने एखादा लाकडाचा भारा एक एक काडी करून आपण एकत्र करतो आणि त्याला पक्क असं बांधून ठेवतो, आणि तो जर भारा एखाद्या माणसावर किंवा कुठल्या एखाद्या याच्यावर पडला तर त्या माणसाचा त्या भाराने वजनाने जीव जाऊ शकतो. अशा पद्धतीचे ते एवढे लोक भारी आहेत. म्हणजे ते लोक कसे आहेत? एकरूप आहेत, एक संघ आहेत, एक जीव आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा मनुष्य जर त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांना हरवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांना काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते एक जीव असणारे लोक एकामेकाला विचारल्याशिवाय कुठलंही काम करत नाहीत. याला संघ म्हणतात. आणि म्हणून ते एक जीव एक संघ आहेत, त्यांना जिंकणे कठीण आहे. बुद्धाने पाहिले नाही.
तेव्हा बुद्धाने त्या अजातशत्रूला सांगितलंय की त्या लिच्छवीच्या लोकांना जिंकणे कठीण आहे, कारण ते लोक कसे आहे, एक संघ आहे. ज्या पद्धतीने नदीचे नाल्याचे पाणी, शेतीतून नाल्याचे जाणारे पाणी, अनेक नाल्या खोल्याचे पाणी एकत्र येतात, एकत्र येऊन एका नाल्याला भेटतात, एका नाल्याचे अनेक नदीला भेटतात, अधिक नाल्या समुद्राला मिळतात आणि समुद्राला तोडणे कठीण आहे, याला संघ म्हणतात. आजच्या या मंगलमय प्रसंगी आमचे तथागत टीव्हीचे संचालक, त्यांचा संपूर्ण ग्रुप आज नामांतरण विस्ताराच्या दिवसाच्या निमित्ताने मी तथागत चॅनल टीव्हीच्या ऑफिसला भेट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. त्या निमित्ताने मला इथे बुद्ध धम्म सांगण्याची थोडी संधी मिळाली. सांगत असताना मला मोठा आनंद होत आहे. जवळजवळ जे गुरुवर्य, म्हणजे गुरुवर्य कोणाला म्हणावं, ज्या माणसांनी आपला स्वतःचा परिवार सांभाळून लोकांना सांभाळतात ते म्हणजे गुरुवर्य. परिवाराला तर कोणीही सांभाळतं. तर त्यामुळे आज माझ्या या मंगलमय प्रसंगी आमचे गुरुवर्य सोबत आहेत आणि दैनंदिन त्यांचं जे महान कार्य आहे शेवटपर्यंत त्यांचं असंच ते चालू राहावं. पुन्हा त्यांच्या शरीरामध्ये बुद्ध धम्म संघाच्या महान प्रतापाने बल यावं आणि शांत चित्ताने त्यांना मरण यावं. आनंदात मनुष्य असला की त्याला शांत चित्ताने मरण येतोय, दुःखात माणसाचं मरण होऊ नये. त्यामुळे शांत चित्ताने त्यांना मरणही यावं आणि जोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत ते धम्माचं अवरात असंच काम करू. आमच्या आई सोबत आहेत. आई आपल्या परिवाराला, मुलाबाळाला सांभाळून धम्माचं काम करतो. त्यांच्या धम्माची एकरूप झालेल्या केव्हाही बोलावा. आमच्या ताई रायबोले ताई, त्यांच्याही मागे मोठी भानगड आहे. त्या प्रसन्ननगरमध्ये राहतात. सर्व महिलांच्या संघाला सांभाळून अहोरात्र महिलांच्या संघर्षासाठी, अन्यायाच्या विरोधात त्या सतत लढत राहतात. तसेच आमचे सागर भाऊ, ज्या ज्या वेळेस शहरामध्ये विपरीत काही घटना घडत असतील, समाजावर कुठे अन्याय होत असेल, काही भानगडी असतील, तिथे कुठल्याही गोष्टीची चिंता न करता आपला तथागत टीव्ही चॅनलचा कॅमेरा घेऊन अहोरात्र काम करत असतात. आणि चॅनलचे संचालक अरुणभाऊ वानखडे हे तर यांचा बऱ्याच दिवसापासून आपलं हे काम सुरू असून या कामामध्ये चिंतेमुळे मागच्या वेळेनं त्यांचं बायपास सर्जरी झालं, तरी त्यांनी हे काम अनेकदा मित्रमंडळी, आम्ही पण त्यांना तीच सल्ला दिली की आता ठीक आहे, एवढं झालं, आता तुमची प्रकृतीला जास्त ताण बरा नाही. त्यांनी सांगितलं का जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये जीव आहे, जोपर्यंत मला चालता फिरता येते, तोपर्यंत मी हे कार्य सोडणार नाही. ही त्यांची जी जिज्ञासा आहे, त्यांचा जो त्यांची जे बोलून जे काम करतात, त्यामुळे आमचा जो जीवाभावाचा जो पाझर आहे, जे मया आहे, जे करुणा आहे, ते कधीही न संपणारी दया आहे, ते करुणा आहे. म्हणून त्यांचंही आमचं चॅनल खूप मोठं व्हावं. परिसरातील पुनच्छा सर्व लोकांना अनुकंपा करतोय, विनंती करतोय की त्यांचा एक मानस संकल्प आहे, मोठा संकल्प आहे. एकदा बोलता बोलता आमची चर्चा झाली होती की ग्रामीण भागामध्ये वर्षवासामध्ये बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथाचं पठण असतो. त्या पठणामध्ये अनेक लोक जे बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ ऐकतात. अनेक लोकांमध्ये खेड्यापाड्यामध्ये खूप सारा बदल होत आहे. अनेक ठिकाणी धम्माचे मोठमोठे उत्सव साजरे केले जात आहेत. पण खेड्यामध्ये केलेले कार्यक्रम कुठे पोहोचत नाहीत, लोकांना दिसत नाहीत. म्हणून त्यांचा संकल्प आहे की बा प्रत्येक विहारात त्या विहाराची जो संघ आहे, महिला संघ आहे, उपासक संघ आहे, किंवा कोणाला प्रवचन देता येत असेल, कोणाला बुद्धांनी त्यांच्या बुद्धावर किंवा बाबासाहेबांवर गीत सादर करता येत असेल, अशा लोकांना आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तेही लोकांना पुन्हा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण त्यांचीही कला लोकांपुढे आली पाहिजे. या उद्देशाने त्यांचं हे जे महान कार्य आहे
त्या महान कार्यास मी माझ्या वतीने, माझ्या संघाच्या वतीने शुभेच्छा देतोय. आणि मला इथे जे बोलावून मला जो सन्मान दिला त्याबद्दल पुनश्च टीव्हीचं मी अभिनंदन करतोय. नमो बुद्धाय. जय भीम. भवतु सबमंगल, भवतु सबमंगल, भवतु सबमंगल. हाती तिळ गुणताट सजनी प्रसाद वाटलं, अशी ही तारीख 14 विद्यापीठाशी झाला सौदा ग, अशी ही तारीख 14 विद्यापीठाशी झाला सौदा ग. 16 वर्षानंतर खुशीची घडी आली यंदा ग. 16 वर्षानंतर खुशीची घडी आली यंदा ग. उठ ग हो दिलेट ग, बुद्ध वंदना घे तू परिमाण पाठ ग. हाती घे तिळ गुळताट सजनी प्रसाद वाट ग. हाती घे तिळ गुळताट सजनी प्रसाद वाट ग. विद्यापीठाच्या कमानीवर शोभले नाव भीम आंबेडकर. विद्यापीठाच्या कमानीवर शोभले नाव भीम आंबेडकर. पेपर वाचून उत्तम सगे सांगत तो समदूर घर. उठ ग विद्यापीठाचं सजलं हे गेट हो. हाती घे तिळ गुळताट सजनी प्रसाद वाट ग. हाती घे तिळ गुळताट सजनी प्रसाद वाट ग. नामात झाले ग सांगे पहाट ग, गार हवेत आली हर्षाची लाट ग. हाती घे तिळ गुळताट सजनी प्रसाद वाट ग. हाती घे तिळ गुळताट सजनी प्रसाद वाट ग. हाती घे तिळ गुळताट सजनी प्रसाद वाट ग. हाती घे तिळ गुळताट सजनी प्रसाद वाट.